राज. चला पाहू सावर घ्या पडवत गेला लावा लवकर लावा बिल्डिंग. विवोचा मोबाईल कोणाचा असेल तर येऊन घेऊन जा इथं. विवो ब्लू ब्लू कलर आहे. चला राज वेळ फार कमी आपल्याकडे फटाफट फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन आलेले आहेत रोहित रोहित आणि सुमित सलामीचे फलंदाज. सेमीफायनलचा मुकाबला दोनों टीम एक एक मैच हार के एक एक मैच जीत के आमने सामने हो रहे हैं. सेमीफाइनल का मैच चालू करो राज. रोहित कमन फास्ट. रोहित आणि सुमित. माझं जोडीदार कॉमेंटेटर अविनाश म्हात्रे यांची सेमीफायनलची मॅच. चला 5 वाजलेले बरोबर. पहिला चेंडू लवकर बोल. काय आला. चला स्टार्ट. पहिलाच बॉल आणि हा कव्हर मधून चौका. पहिला बॉल आणि पहिला बॉल कव्हर्स मधून 4 रन. आणि मिस फील्ड. चांगली कॅच होती. बॉल परत पोचलीच नाही. जास्त टाइम घेऊ नका आता फिल्डिंगला. वेळ फार कमी आपल्याकडे. ओहो काफी उछलती हुई गेंद.
ठीक चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जर आपण विचार करतो तर 3 धावेचा प्रयत्न केला जातो आणि सहजरित्या 3 धावा एकवडण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होत असताना पाहायला मिळतं. 12 धावा धावफलकावरती नक्कीच रोहितला पाहिलं आणि एका बाजूला रोहित आणि सुमितची जोडी मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं. आजच्या दिवसामध्ये चांगली जोडी या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळाली होती. आता मात्र सेमीफायनलची टक्कर काटेका मुकाबला रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना नक्कीच पाहायला मिळतो. वीट दिला, वीटला ऑफर केला, लॉफ्ट केला, चेंडूला बिरकावून दिला. वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 1 चौकार ला 4 फटका. बदलापूरकरांना जर तुम्ही रूम दिला तर मात्र त्याच्यावर ते तुटून पडतील. चांगला फटका मिळालाय. 4 धावांचं या ठिकाणी नक्कीच वाढतं आलेख आपल्याला पाहायला मिळतं. 16 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच गौरवला आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच गौरवचा जर आपण विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आजच्या दिवसामध्ये आणि आता देखील चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे. समोर सुमितला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना पहिलं बॅटल रंगला आणि आता देखील पुन्हा एकदा हे बॅटल रंगत असताना नक्कीच आपण पाहतो वेस्टर्नच्या मागे फरानला आणि गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच गौरव सज्ज होतो. त्याच्या विरोधामध्ये सुमित नक्कीच पंचांचा इशारा वाईटचा आला. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर पडली. 17 धावा धावफलकावरती नक्कीच नोंदवल्या जातात. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता त्याला देखील भिरकावून दिला. चेंडू जातोय पंचांचा इशारा येईल. इट इज द 4 बॉल. 4 धावा धावफलकावरती एका फटका लाजवाब खेळण्यात आला होता. लेफ्टीची खासियत आहे तुम्ही एवढा शॉर्ट पिच चेंडू जर स्लो टाकला तर मात्र त्याला चौकारच्या दिशेनेच पाहाल. फारच खराब गोलंदाजी या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. पहिला चेंडू अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर पडली आणि आता मात्र 4 ची झेप या ठिकाणी घेत असताना फलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग सुमित आपण पाहिलं. टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये नक्कीच सुमित डिकले हे नाव फेमस आहे आणि आजच्या दिवसामध्ये सुमित आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करत असताना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हा फटका फसलाय. फटका हवेमध्ये कोण क्षेत्ररक्षक झेल खाली येईल. नोमॅस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूने वळण घेतलाय. 2च धावा या ठिकाणी नक्कीच एकवडण्यामध्ये संपादित झाला. चेंडू खराब चेंडू लावलेले अतिशय खराब. पंचांचे हात समांतर धावा मिळतील अवांतर. आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपण पाहिलं पंचांना नक्कीच कवायत करण्याची संधी दिली. पूर्ण दिवसामध्ये हात मात्र त्यांचे दुखले असतील कारण फार खराब चेंडू फेकण्यात आलेत आणि वाईटचा इशारा पुन्हा एकदा पंचांच्या बाजूने येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. गौरव थोडीशी गोलंदाजीमध्ये सुधार करावा लागेल. फटका चांगला. एकच बॅटची कडा घेतली. एकच धावेमध्ये समाधान मानावं लागेल. थोडंसं फंबल त्या ठिकाणी नक्कीच गॅदर करत असताना आपल्याला बॉलरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगला बॅकअप त्या ठिकाणी डीप मिड विकेटवरून येत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच ऑफिशियल्सच्या माध्यमातून ऑफिशियल्स पंचांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये चांगली भूमिका पार पाडली आहे. रोहितला पाहतोय स्ट्राईक वरती.
घुटनाड एक और तमाशा देख. चेंडूला भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 4 चौकार. लाजवाब फटकेबाजी या ठिकाणी करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. पायाचा पुरेपूर वापर फुटवर्क आपल्याला पाहायला मिळाला. नो बॉल या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा आलाय. येस इट इज नो बॉल. फ्री हिटचा इशारा देखील पंच करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण जर आपण पाहिलं लाजवाब फटका. फुल टॉस आहे. फुल टेल गेला. पदराबाडी शॉट. सीमा रेषा पार. धावा मिळत तब्बल 6 षटकार. लाजवाब फटका त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. काय हिटिंग आहे. जर आपण फीचर गेला तर रोहितच्या माध्यमातून एक रोहित शर्मा आजच्या दिवसामध्ये फेल झाले, पण इथे मात्र रोहित चांगली कामगिरी करत असताना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील फुलटॉस आहे. सरळ खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र येतील त्या ठिकाणी आणि हे नक्कीच धावफलकाचा आपण विचार केला तर 37 धावा धावफलकावरती फारच महागडं ठरलं हे षटक. तब्बल 17 धाव्यांचा 21 धाव्यांचं हे षटक ठरला. नक्कीच प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर मात्र शैलेश यादव भोईर यांच्या माध्यमातून आयवा झेल साठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रेक्षकांना ही नक्कीच एक संधी आहे. 501 रुपये शैलेश यादवांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला या ठिकाणी आयवा झेल साठी असतील. 501 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी असेल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरती. एक जाव त्या ठिकाणी मिळेल. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू हातामध्ये नक्कीच ट्रॅव्हल होईल. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली झेल जज केलाय. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये कॅच घेत असताना नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. फलंदाजाला माघारी परतावं लागतं. एक जोडीदार बाद झाल्यानंतर या ठिकाणी नक्कीच धक्का लागत असताना सुमित नक्कीच आपल्याला एक जोडीदार बाद होत असताना पाहायला मिळतो. रोहितची जोडी तुटली आहे त्या ठिकाणी. अडतीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला फॉलो थ्रू मध्ये नक्कीच चेंडू अडवण्यात आला.
फटका फसला. स्वतः बॉलर झेल खाली होते. स्वतःच झेल वरती नक्कीच या ठिकाणी बॉलिंग मध्ये झेल सुटत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यार 41 फलकावरती झालं. आता मात्र त्रिफळाचीत फर्निचर डिस्टर्ब यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त. त्रिफळाचीत फलंदाज बाद 41 वर तिसरा गडी गारद होत असताना नक्कीच रोहितच्या स्वरूपामध्ये सुमित आणि या ठिकाणी नक्कीच रोहितची जोडी या ठिकाणी तुटत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या गडी गारद होत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. 41 या धावसंख्येवरती आता त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये चंदन बिंदास. त्या दोन नवीन या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दोन्ही नवीन मामा बांजेची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 41 किती षटकांचा सामना असेल सर? 6. येस सर, धन्यवाद. अर्धा टप्पा पार झाला. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज तयार रॉय. फसलाय. नक्कीच या ठिकाणी एक जावं असेल गोशांकी क्षेत्रामध्ये. डॉट बॉलचा इशारा पंचाच्या बाजूकडून नक्कीच पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या ट्रॅकवर राहुल रॉयल आपण पाहतो. बिंदास आतापर्यंत नक्कीच जर विचार केला तर पहिले चेंडूवर एक धाव आली आहे, नंतर एक डॉट चेंडूची सांगता कुशंगी क्षेत्रामध्ये धाव आल्यानंतर ही मात्र डॉट. फ्लिक केल्या. एक जाव त्या ठिकाणी मिळेल. गोशांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. वृंदाव सोमकांबळे यांनी जर षटकार मारला तर शैलेश भोईर यांच्या माध्यमातून नक्कीच 501 रुपयाचा पारितोषिक. विजय इवले यांच्या माध्यमातून देखील 501 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे तब्बल 1002 रुपयाचा पारितोषिकाचे मानकरी ठरू शकतात. एक षटकार मागे नक्कीच जर आपण पाहिलं, मला आठवतं हिंदुहृदय सम्राट चषकामध्ये केतन पाटीलला 3 षटकारामागे 30,000चं पारितोषिक त्या ठिकाणी लावलं होतं. आणि आता या आजच्या दिवसामध्ये सर्वात हायएस्ट पारितोषिक असेल. सर्वात 3 षटकारामागे हायएस्ट पारितोषिक होतं बदलापूर नगरीमध्ये केतन म्हात्रेसाठी 30,000 रुपयाचं. आणि आठवतं ते 3 षटकार मारले होते. 30,000चा मानकरी ठरला होता. राजू शेठ भोईर यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लावण्यात आलं होतं. आणि या ठिकाणी नक्की शैलेशदादा भोईर आणि विजयदादा यांच्या माध्यमातून आपल्याला 1001 दोघांच्या माध्यमातून प्रति 501 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं आहे. ना तशी फलंदाजी अद्याप आपल्याला काही पाहायला मिळत नाहीये फारशी. 43 फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात.
44 फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. फटका फसला. क्षेत्ररक्षक देखील झेलमेश करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. एक साऊथ नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झाला. चांगले षटक या ठिकाणी हाताळलं जातं. फरानला पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. डॉट चेंडूची सांगत होत असताना कुठेतरी रोहित आणि सुमित त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होते. ते धावांचा वर्षाव होत असताना पाहायला मिळाला होता. आणि पण आता मात्र कुठेतरी धावगतीला या ठिकाणी रोख लागला गेला. सरळ खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत. जेल सोडलाय पाकिस्तान स्टाईल मध्ये. या ठिकाणी जर आपण विचार केला एक दृश्य नक्कीच आठवेल सर्वांना. असाच एक जेल सुटला होता. पण नक्कीच थोडस या ठिकाणी फंबलेशन आपल्याला पाहायला मिळतं. फसला आणि धावून एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळेल. सेमीफायनलचा मुकाबला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना ऊर्जा निर्माण करतो. कारण अद्याप आपण विचार केला फरांच्या गोलंदाजीचा चांगली गोलंदाजी केली. राहुल राहुलच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी करण्यात आली होती. आणि आता फरान चांगली गोलंदाजी करतो. फटका चांगला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला. फार चांगला अटेम्प्ट त्या ठिकाणी बाउंड्री लाईन वरती पण मात्र काही अडवू शकले नाही. आवाक्याच्या बाहेर आहे पण 100 गुण मात्र मिळतील एफर्ट्सचे. वॉट एफर्ट्स त्या ठिकाणी बाउंड्री लाईन वर घेत असताना आपल्याला नक्कीच मिळाला. आणि 4 धावा मात्र याच्या बिंदाच्या बॅट मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. षटकार असता तर नक्कीच त्या ठिकाणी 1001 रुपयाचे मानकरी नक्कीच जरूर ठरले असे. पण आता मात्र कुठेतरी चौकाराच्या दिशेने आपल्या संघासाठी इनिंग खेळत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. अलंग कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण ट्रॉफी देखील तितकेच चांगली त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. प्रेशर टाकलं. एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जातं. पंचावन्न धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त झाला. 5व्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 55 धावा.
चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पुन्हा एकदा राहुलच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका इके जाऊ त्या ठिकाणी मिळेल. चांगला फटका त्या ठिकाणी खेळला. आवाक्याच्या बाहेर आहे चेंडू. ट्रॅव्हल होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. सांभाळायचा चौकारचा इशारा आला. फारच महत्वाचा चौकार या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी नक्कीच जर आपण विचार केला तर बोल मी आता फोन लावून बघायचं का लावत फक्त आपण मी लावतो. उर्वरित नक्कीच या ठिकाणी शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. कुलवाडपती चेंडू ऑकलँडचा चेंडू एकच धाव मात्र त्या ठिकाणी असेल. झाली आहे 62 धावांवर. नक्कीच 63 धावांचं आव्हान नक्कीच या ठिकाणी असेल. 36 चेंडू आणि 63 धावा नक्कीच या ठिकाणी बनवायला लागतील.
हा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली, फलंदाजाला माघारी परतावं लागतं. राहुल रॉय या ठिकाणी बाद होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता, पण तदनंतर मात्र ती विकेट या ठिकाणी नक्कीच आपल्याला मिळाली आहे. आपल्या म्हणजे सनीला या ठिकाणी विकेट मिळत असताना नक्कीच पाहायला मिळतं. चांगला झेल त्या ठिकाणी स्वतःच्या बॉडीला ऍडजस्ट केला आणि फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद होईल. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच या ठिकाणी पहिलं षटक मार्गस्थ असताना उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. 2 धावा दफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि 2 धावांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी 2 गडी देखील बाद झाल्यात. फारच अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. फुल लेंथचा चेंडू यॉर्क लेंथला बनवला. फुल लेंथचा चेंडू तर सरळ बॅटने जर खेळला असतं तर मात्र सरळ कुठेतरी फटका खेळण्यामध्ये यशस्वी ठरले असतं. पण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातोय. हा देखील चांगला स्विंग अँड मिस, चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच फेकण्यात आला. फलंदाजाला या ठिकाणी उत्तर मात्र काही मिळालेले नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 2 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. फारच नाजूक स्थितीमध्ये हा सामना येऊन टिपलाय, कारण पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना दुसऱ्या ठिकाणी फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली, हाताला चेंडू लागला होता पण मात्र झेल त्या ठिकाणी ड्रॉप होत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. 2 धावा घेण्यामध्ये यश संपादित झालं. फलंदाजाला माघारी परतावं लागतं.
पंचांचं बोट वरती जात आहे, मात्र पंचांचं बोट वरती गेल्यावर फलंदाजाला माघारी परतावं लागतं. फारच नाजूक स्थितीमध्ये येऊन सामना टिपलाय, कारण असो या ठिकाणी काहीसं पाहायला मिळत नाही. टेनिस क्रिकेट असो तो किंवा कुठचंही क्रिकेट असो, तुम्हाला एकेरी दुहेरी दावेला देखील तितकंच प्राधान्य द्यावं लागतं. हा फटका चांगला, गॅपशॉट सिलेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतील. हा फटका चांगला होता. ज्या प्रकारे बॉल आला, जर आपण पाहिलं अगोदरचे फलंदाज होते शॉट बनवून खेळण्याच्या मागे नक्कीच आपल्याला कुठेतरी पाहायला मिळत होते. कारण जर आपण पाहिलं सरळ चेंडूला आडवा खेळायचा होता किंवा ऑफसाईडचा चेंडूला लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचे काही फटके नक्कीच आपण अटेम्प्ट करताना पाहिले. पण आता कुठेतरी या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर चांगला फटका येतो. पण डिक्लेअरच्या झोन मध्ये नक्कीच या ठिकाणी साधा फलकावरती नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी नक्कीच डॉट चेंडूची सांगत होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. फारच चांगला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा तेवढा संपर्क झालेला नाहीये. सात धावा फलकावरती. हा देखील चांगला षटक सनीच्या माध्यमातून लाजवाब गोलंदाजी त्या ठिकाणी केली जाते. आपण विचार करतो तर हा फटका चांगला, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या देखील बाहेर आहे आणि सीमारेषा पार देखील आहे. फटका हवेमध्ये, उंचाईचा झेल टिपला. उंचाईचे मात्र या ठिकाणी 100 मार्क मिळाले असते, पण मात्र सरळ फटका आपल्या सीमारेषा पार मारायचा होता. गणेशने या ठिकाणी झेल टिपला. फारच अप्रतिम झेल.
कारण हवेमध्ये चेंडू जेव्हा गेला होता तेव्हा मात्र कुठेतरी वाटत होतं की हा चेंडू नक्कीच अनएक्सपेक्टेड टर्न पाहायला मिळू शकतो. त्रिफळाचीत यश झाला उद्ध्वस्त. फलंदाजाला माघारी परतावं लागतं. या ठिकाणी नक्कीच गौरवला माघारी परतावं लागतं. जर आपण विचार केला सनीच्या गोलंदाजीमध्ये ती धार पूर्णपणे या ठिकाणी दिसत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. लाजवाब गोलंदाजी त्रिफळाचीत केलं सगळं यू मिस आय विल डेफिनेटली हिट अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. लाजवाब गोलंदाजी जर आपण विचार केला सनीचा तर नक्कीच 2 ओव्हरमध्ये 9 धावा खर्च करून 4 विकेट सनीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण 4 विकेट या ठिकाणी नक्कीच मिळवल्यात आणि 9 धावा या ठिकाणी 2 षटकांमध्ये खर्च केलात. फारच किफायती असं षटक आणि लाजवाब या ठिकाणी गोलंदाजीचं सादरीकरण या ठिकाणी केलं जातं. चिकडा लागतं आणि नक्कीच फटका फसला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना नक्कीच झेल पूर्णपणे घेऊ शकले असते कारण फारच वेळ होता. खूपच टाइम होतो त्या ठिकाणी आणि झेल मात्र थांबले जागेवरती आणि झेल घेण्यासाठी असमर्थ ठरलं. धावचीची संधी आहे आणि शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी मागे पाठवलं. आता मात्र जर आपण विचार केला तर मोठे फटक्यांची गरज आहे. आता एकेरी दुहेरी दाबायला तुम्हाला बुन से सागर नहीं भरेगा. अभी तुम्हें बादल की तरह गरज ना होगा, बारिश की तरह बरस ना होगा, बादल की तरह गरज ना होगा. बारा चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. अशक्य असं टोटल मनामध्ये जर दृढ निश्चय केला तर अजूनही टोटल होऊ शकतं.
डायरेक्ट पायावर आदळला चेंडू. फटका चांगला फटका फसला. क्षेत्ररक्षक 2 आहेत. झेल घ्यायची संधी आहे त्या ठिकाणी. मिसफिल्डिंग झाली आहे आणि 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. आता मात्र विकेटची काही गरज नाही आहे. जर तुम्हाला झेल घेता आला नाही तर तुम्ही ॲटलिस्ट नक्कीच फिल्डिंग केली पाहिजे, कारण आता त्यांना चौकारांची गरज आहे, चौकार षटकारांची गरज आहे. आणि त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारे चौकार केला तर कुठेतरी दडपणाखाली येऊ शकतो बॉलर. थोडं स्पेस आहे त्याच्या झोनमध्ये तो बॉलिंग टाकू शकतो, कारण वेळ फार आहे त्याच्याकडे. आणि जर पिचवर विचार करतो आहे गोलंदाजीचा, कोलवाटाचा चेंडू होता. एकच आउट हे मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. अजूनही कॅचची संधी, पण बॉल मात्र मागे फिरत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, 2 धावा त्या ठिकाणी नक्कीच मिळतील. लगेच चंदनला पाहतो. शेवटचा षटक मार्ग असताना वाईटचा इशारा आला पंचांच्या बाजूने. आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामधला. सेमीफायनलचा सामना नक्कीच या ठिकाणी पूर्णपणे वन साइडेड करून टाकला. जर आपण विचार केला तर फारच या ठिकाणी पाहायला मिळते की 31च दफा फलकावरती राहिलेला 4 चेंडूमध्ये 32 औपचारिकता फक्त शिल्लक असतील. कुठेतरी मागच्या चेंडूवरती 5 षटकार जर आले असते तर कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं असं. गोलंदाजी त्या स्तराची होत असताना पाहायला मिळतं. बॅट आणि बॉलला देखील
निघाला. डॉट चेंडूची सांगत होत असताना नक्कीच 2 चेंडूमध्ये 32 औपचारिकता शिल्लक असेल काहीतरी. आणि या ठिकाणी सामना पूर्णपणे फिनिश करण्यामध्ये आणि सेमीफायनल्समध्ये कोण जाईल नक्कीच हे आपल्याला पाहायला मिळणार आहे फायनलमध्ये. नक्कीच टॉस केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच चला टॉस उडवायचा मैदानाच्या दोन्ही संघांमध्ये गटी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला दोन ओव्हरचा पॉवर प्ले असेल. 5 षटकांचा हा सामना नक्कीच आपल्याला मेगा